नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल रसिकाज फूड लॅब. आज आपण बनवूया चिकन पॅटीस. चला या. साहित्य सांगते. मी हे असं बोनलेस चिकन घेतलं, त्याला मी थोडं हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे आणि लसूण घेतली आहे, कोथिंबीर घेतली आणि पुदिना स्वच्छ धुवून घेतलं आहे. हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे. सो मी हे चिकन घालते, बोनलेस, पुदिना घालते, कोथिंबीर ॲड करते आणि लसूण. हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं. आता थोडे मसाले ॲड करू. आम्ही चिकन मसाला घातला आहे, ह्यात थोडं मीठ, धणाजिरा पूड ती ॲड करते, गरम मसाला आहे, गरम मसालाच आहे, आणि चाट मसाला. हे आपण मिक्स करून घेऊया. बघू आपण. येस, हे मस्त झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एकजीव झालेलं आहे एकदम व्यवस्थित हे. आता हे आपण काढून घेऊ. आता ह्यात मी हे 2 छोटे बटाटे आहेत ना, हे उकडून घेतलेत, ते ॲड करते, आणि एक छोटा कांदा हा बारीक चिरून घेतला आहे, तोही मी ह्यात घालून घेते. ह्याचं हे मिश्रण आपण आता रेडी केलं आहे. आता आपण हाताला तेल लावून घेऊया आणि ह्याचे पॅटीस बनवून घेऊया. शेप आपल्याला जसा पाहिजे तसा देऊ शकता. गोल द्या, किंवा तुम्हाला ओव्हल हवा आहे तर तसा करा, किंवा असं बॉलसारखा ठेवायचं आहे तसा केला तरी चालेल. मी हे असं राऊंड शेपमध्येच बनवते. सो हे असे आपण बनवून घेऊया. सो हे मी असे 4 हे आता बनवून घेतले. आता आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डिप करायचं आहे. सो मी यासाठी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, त्यात मी हे थोडं पाणी घालून अशी थिक पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याची. ओके. सो हे आपण आता मस्त मिक्स करून घेऊ आणि त्याची थिक पेस्ट बनवून घेऊया, आणि मग ती आपण आता जरा साईडला ठेवू. आता हे ब्रेड क्रम्स घेतले आहेत, पण मी ब्रेडला छान टोस्ट करून घेतले तव्यावर, आणि मग त्याला मिक्सरमधनं वाटून घेतलं आहे. त्याच्याने ना याचा वेगळा क्रंचीनेस येतो कोटिंगला. सो ह्याच्यात आता मी कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डिप केलं आहे, आणि हे ब्रेड क्रम्सनी आपण कोट करून घेऊया व्यवस्थित. हे सगळे आता मी पॅटीस जे आहेत ते तसेच मी कोट करून घेते. हे बघा, हे असे व्यवस्थित कोट केले. ह्याला आपण आता, हे आता आपले झाले आहेत, याला आपण आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे साधारण एक 3-3.5 तासांसाठी, ताकी ते ब्रेड क्रम्स वगैरे आहेत ना, ते एकजीव प्रॉपरली होतील, फर्म होतील त्याला. ते तर फ्रीजमधनं मी काढले आहेत, आणि हे मी तेल घेतलं आहे, हे तापलं आहे तेल छान. त्यात आता मी पॅटीस तळून घेते. आपण आता व्यवस्थित तळून घेऊया. स्लो फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे, कारण आपलं चिकन अनकुक्ड आहे. सो ते आपल्याला शिजलं पाहिजे आतपर्यंत, त्याच्यामुळे स्लो फ्लेमवरती आपण तळून घेऊया. हे बघा, मस्त ब्राऊन झालेलं आहे, क्रिस्पी कोटिंग आहे त्याचं एकदम मस्त. ह्याला आपण टिश्यू पेपरवर ठेवूया, म्हणजे एक्सेस ऑइल असेल ते निघून जाईल. हे असे सगळे टिक्कीज मी तळून घेते. हे बघा मस्त. आणि चला सर्व करूया. सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. थंडीमध्ये गरमागरम हे पॅटीस खायला मजा येते. केचप बरोबर सर्व करा, मस्त मेयोनीज बरोबर सर्व करा, आणि नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेलच, सो लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करायला विसरू नका. हे मी मेयोनीज घालते आहे इथे. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.